येस सर. ओके, आजचा आपला टॉपिक आहे बिल ऑफ मटेरियल्स. इन शॉर्ट बॉम्ब. टॉपिक नेम इज दी बिल ऑफ मटेरियल. त्याचे डेफिनेशन आहे, इट इज स्ट्रक्चर्ड लिस्ट ऑफ आयटम component to produce SFG and FG material. So, bill of material means of it is structured list of item component to produce SFG and FG material is called as bill of material. Means हे एक असे लिंक आहे, हे एक असे एक टॉपिक आहे, यामध्ये आपण मेन्शन करणार आहे की कोणता मटेरियल मी प्रोडक्शन करत आहे, किंवा सपोज काय काय वेळेस काय असतं की एखादा मटेरियल आपण आउटसोर्स करतो. ओके, वेंडरकडून बनवून घेतो. सो त्या केस मध्ये आपण त्यांना मटेरियल पाठवणार आहे. म्हणजेच आपल्याला फिनिश पार्ट कोणता मिळणार आहे, फायनल प्रोडक्ट, आणि त्यासाठी कोणते कोणते चाइल्ड पार्ट्स आपण यूज करणार आहे. सो ते रिलेशन म्हणजे बिल ऑफ मटेरियल. सो यामध्ये दोन टर्म्स असतात, एक आहे हेडर आणि सेकंड आहे आयटम. सो हेडर मीन्स प्रोडक्शन, म्हणजे ज्या मटेरियलचं प्रोडक्शन होणार आहे त्या मटेरियलला हेडर म्हणतात, आणि ज्या मटेरियलचं कन्झम्पशन होणार आहे त्याला आयटम म्हणतात. सो प्रोडक्शन मीन्स व्हॉट, सो आपण प्रोड्यूस करणार आहे आणि त्याला स्टॉक काय होईल, प्लस होईल. कन्झम्पशन मीन्स व्हॉट, तो आपण कन्झ्युम करणार आहे, स्टॉक काय होईल, मायनस होणार आहे. सो हेडर पार्ट्स मीन्स इन अदर लँग्वेज वी कॅन से पॅरेंट मटेरियल, आणि आयटम मीन्स व्हॉट, चाइल्ड मटेरियल. आर यू गेटिंग ऑल ऑफ यू? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. येस सर. ओके. सो बिल ऑफ मटेरियल मीन्स आपण कोणता पार्ट प्रोड्यूस करतोय आणि त्या प्रोडक्शन साठी कोणते कोणते चाइल्ड मटेरियल यूज करत आहे अलॉंग विथ देअर क्वांटिटी. आता एक एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल, सो मी आता पेन प्रोडक्शन करतोय. सो पेन हा माझा फायनल प्रोडक्ट आहे, म्हणजेच फिनिश वन, राईट. आता पेनचे चाइल्ड पार्ट कोणते कोणते असणार आहेत? रिफिल, then pen cap, then pen body. आता सपोज मला एक क्वांटिटी पेन बनवायचं, एक क्वांटिटी पेन प्रोडक्शन करायचं, त्याच्यात रिफिल किती पाहिजे? हाऊ मेनी? One. वन. वन रिफिल. पेन कॅप, वन. One. पेन बॉडी, वन. One. वन. आणि सपोज मी आता एक्झाम्पल मध्ये घेतो, हा जो रिफिल मटेरियल आहे हा मी इन हाऊस मध्ये बनवतो, म्हणजे हा कोणता मटेरियल, सेमी फिनिश. मग आता रिफिल साठी कोणते कोणते पार्ट्स आपण यूज करणार आहे? Ink. Then काय निब. plastic rod. ओके. सपोज आता वन क्वांटिटी ऑफ रिफिल बनण्यासाठी इंक किती लागेल? सपोज 10 ml. रॉड, प्लास्टिक रॉड, वन क्वांटिटी. निफ, One quantity. वन क्वांटिटी. ओके. सो हे जी आहे स्ट्रक्चर लिस्ट आहे. फर्स्ट पेन आहे, सेकंड रिफिल आहे. आता हे जे बॉम्ब आहे हे कोणते बॉम्ब आहे? हा एकच बॉम्ब आहे पेनचा. त्यामध्ये फर्स्ट लेवलला तीन पार्ट्स आहेत, तीन मटेरियल्स आहेत, रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी. आणि सेकंड लेवलला रिफिल आहे, म्हणजे रिफिल सुद्धा मी इन हाऊस प्रोडक्शन करणार आहे, आणि त्याचा हा बॉम्ब आहे, इंक प्रोडक्शन, प्लास्टिक रॉड अँड नीब. म्हणजे इथे लेवल किती जातात? इथे इथे दोन लेवल आहेत. ज्या बॉम्ब मध्ये मोर दॅन टू लेवल असतात, ज्या बॉम्ब मध्ये मोर दॅन टू लेवल असतात ते झाले मल्टी लेवल बॉम्ब. आणि ज्या बॉम्ब मध्ये एकच लेवल असते, फॉर एक्झाम्पल एवढाच आहे, रिफिलचा पुढचा बॉम्ब नाही, दॅट्स इट,
एवढंच आहे, त्या वेळेस म्हणणार आपण सिंगल लेवल बॉम्ब. म्हणजे बॉम्बचे दोन प्रकार पडतात, बॉम्ब टाइप्स. फर्स्ट कोणता आहे? सिंगल लेवल बॉम्ब. सेकंड कोणता आहे? मल्टी लेवल बॉम्ब. ओके. सो आता इथे पहा लेवल 1, कुठे लेवल 1 आहे? दिस इज दी लेवल 1. देन लेवल 2 कुठे आहे? रिफिलचा बॉम्ब, लेवल 2. ओके. सो समजा माझा एवढाच बॉम्ब असता लेवल 1 चा, लेवल 2 नसता, तर हा काय झाला असता? सिंगल लेवल बॉम्ब. बट लेवल 2 आहे, तर हा काय झाला? मल्टी लेवल बॉम्ब. म्हणजे ज्या बॉम्ब मध्ये मोर दॅन 1 लेवल असते, मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, असे पुढे किती पण लेवल असू द्या, तो झाला मल्टी लेवल. आणि ज्या ठिकाणी एकच लेवल असेल तर तो झाला सिंगल लेवल. ओके. सो आता आपल्याला बॉम्ब क्रिएट करायचा आहे. बॉम्ब क्रिएट करण्याच्या आधी एक प्रिरिक्विजिट आहे, हे जे मटेरियल मास्टर आहेत ते सर्व क्रिएट पाहिजे. म्हणजे समजा माझा पेन मटेरियल आहे, रिफिल आहे, पेन कॅप आहे, पेन बॉडी आहे, इंक आहे, प्लास्टिक रॉड, नीफ, हे सर्व मटेरियल सिस्टीम मध्ये क्रिएट पाहिजे. मग मटेरियल डेटा आपण सिस्टीम मध्ये क्रिएट कसा करणार? MM01 कोड यूज MM01, राइट? करेक्ट. ओके. अंडरस्टैंड? हेलो, अंडरस्टैंड और नॉट? Yes, Yes. sir. Yes, Yes, sir. sir. आता आपण इथे बॉम्बचे काही टी कोड डिस्कस करू. तो बॉम्बचा टी कोड आहे, फर्स्ट CS01 क्रिएट बॉम्ब, सेकंड CS02 चेंज, CS03 डिस्प्ले, CS11 बॉम्ब रिपोर्ट लेवल बाय लेवल, CS12 which is also bomb report multi level. Then CS15 where use list. Okay. CS11 आणि 12 हे हेडर मटेरियलचं आहे, म्हणजे आपल्याला हेडरचं बॉम्ब पाहू शकतो. आणि CS15 हा आयटम मटेरियलचा आहे, म्हणजे कोणता आयटम कुठे यूज केलं ते आपले टी कोड्स आहेत बॉम्बचे. CS01, CS02, CS03, CS11, CS12, CS15. These are the T codes for the bomb. मग आता फर्स्ट काय करूया आपण? मटेरियल मास्टर बनवून घेऊया. तर आता फर्स्ट काय बनवायचं आहे मला? टी कोड MM01. फर्स्ट रॉ मटेरियल बनवूया. सो द रॉ मटेरियलचे व्ह्यूज, बेसिक डेटा, परचेसिंग, MRP 1 2 3 4, स्टोरेज 1 2, अकाउंटिंग. कंटिन्यू. प्लांट, स्टोरेज लोकेशन, एंटर. त्याचे डिस्क्रिप्शन देऊया. सपोज फर्स्ट घेतो मी पेन कॅप. सो युनिट देतो मी इथे each material group something, enter. Then in this purchasing group, anyone from the list, purchasing value key, anyone from the list. Material MRP मध्ये MRP type आहे PD. Then MRP controller, anyone from the list. Lot sizing procedure EX, continue. MRP3 मध्ये, सॉरी MRP2 मध्ये procurement type F, backslash yes, production location. Okay, suppose येथे घेतो मी SFG1 and येथे storage location for external procurement 000.
कंटिन्यू, एंटर, एंटर. देन MRP 3 यामध्ये अवेलेबिलिटी चेक देऊया 02. कंटिन्यू, MRP 4, स्टोरेज 1, स्टोरेज 2, इथे प्रॉफिट सेंटर, एंटर, व्हॅल्युएशन क्लास 3000, प्राइस कंट्रोल B, पर युनिट प्राइस समथिंग, एंटर अँड देन से. सो आता इथे मी काय केलंय, मटेरियल मास्टर डेटा क्रिएट केलाय फॉर पेन कॅप. सो असं आपल्याला सगळ्या मटेरियलचा डेटा क्रिएट करायचा आहे. आता मी काय करतो, कॉपी फंक्शन यूज करतो. एक्झिस्टिंग मटेरियल पासून आपण नवीन मटेरियल क्रिएट करूया बाय युजिंग द कॉपी फंक्शन. कसं करायचंय, की कोड MM01. सो इंडस सेक्टर मेकॅनिकल मटेरियल टाइप समजा सेम ROH. इथे कॉपी फ्रॉम मध्ये मी मटेरियल देतो, हा माझा एक्झिस्टिंग रेफरन्स मटेरियल. कंटिन्यू, इथे व्ह्यू सिलेक्शन केलंय, ओके, एंटर. सो आता मला कोणत्या प्लान साठी बनवायचे, 1000 आणि लोकेशन 0001. कॉपी फ्रॉम, जो रेफरन्स मटेरियल आहे तो कोणत्या प्लांटचा आहे, समजा सेम 1000, लोकेशन 0001. कंटिन्यू. सो इथे ऑल डेटा कॉपी होतोय. आता मला ते डिस्क्रिप्शन चेंज करावं लागेल. माझा आहे तर पेन बॉडी, हा युनिट काय ईच ठेवायचं, ठीक आहे. मटेरियल ग्रुप, ठीक आहे, एंटर, एंटर. सो यामध्ये परचेसिंग ग्रुप, परचेसिंग व्हॅल्यू की, म्हणजे त्या रेफरन्स मटेरियलचा डेटा इथे ऑटोमॅटिक कॉपी होतोय. मग आपल्याला जो पाहिजे तो ठेवायचा आहे, जो नको आहे तो चेंज करायचा. एंटर, हा सेम आहे, हा पण सेम आहे, एंटर, एंटर, कंटिन्यू. जस्ट एंटर एंटर करत पुढे जायचं, ठीक आहे. इथे मी प्राइस चेंज करते, सेम, डन. तो अशा वेळी सुद्धा आपण कॉपी फंक्शन वापरू शकतो. तो आता मी जस्ट फॉर टाइम सेव्हिंग साठी कॉपी करतो, बट तुम्हाला कॉपीचं जास्त प्रॅक्टिस नाही करायची, न्यू क्रिएशन जास्त प्रॅक्टिस करायची. सो नेक्स्ट आहे इंक. मला इंक मटेरियल बनवायचं. सो बाय युजिंग सेम कॉपी फंक्शन, डिफॉल्ट सेटिंग करून ठेवूया. नेक्स्ट टाइम असे एंटर, इंक ML unit, continue, enter, 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 then again enter, then save. So आता इंकचा सुद्धा मटेरियल मास्टर मी क्रिएट करू. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लास्टिक रॉड. कंटिन्यू, जस्ट एंटर एंटर करत मी पुढे जातोय, डेटा क्रिएट. त्यानंतर काय घ्यायचं नेक्स्ट, इफ. जस्ट प्रेस एंटर, एंटर, एंटर. डेटा कॉपी होत आहे, म्हणजे तो डेटा सेमच आहे. ओके. सो आता रॉ मटेरियल्स आपण पूर्ण क्रिएट करून घेऊया. आता हा कोणता आहे, सेमी फिनिश, रिफिल नावाचा मटेरियल, सेमी फिनिश, ठीक आहे. मटेरियल टाइप HLB, एंटर. तो यामध्ये मी एक आणखी व्ह्यू ऍड करतो, तो म्हणजे वर्क स्क्रिप्ट. कंटिन्यू, तो रिफिल, त्यानंतर युनिट, ठीक आहे, ईच, परचेसिंग, MRP. सो इथे MRP टाइप, ओके, ठीक आहे. देन MRP 4. सो इथे प्रोडक्शन सुपरवायझर देऊया, लिस्ट मधील एखादा, आणि प्रोडक्शन प्रोफाइल देऊया समथिंग. कंटिन्यू, स्टोरेज 1, स्टोरेज 2, इथे व्हॅल्युएशन क्लास. आता व्हॅल्युएशन क्लास नंबर कोणता द्यायचा आहे, सेमी फिनिश साठी 7900. एंटर अँड देन सेव्ह. ओके. सो सेमी फिनिश मटेरियल सुद्धा आता मी क्रिएट करू. आता कोणतं बनवायचं आहे मटेरियल आपल्याला, फिनिश पेन. फिनिशचा मटेरियल टाइप कोणता होता,
FART. एंटर. सो यामध्ये मी सेलचा व्ह्यू घेतो, वर स्क्रोलिंग करतो, बाकीचे ऍज इट इज. सो द सेल्स कोणतं आहे? सेल्स ऑर्गनायझेशन स्टुडंट चॅनल. कंटिन्यू. सो इथे डिव्हिजन द्यावं लागेल. डिस्क्रिप्शन चेंज करतो मी पेन. कंटिन्यू. ओके. इथे कंट्री स्पेसिफिक आपल्या इन्फॉर्मेशन द्यायची. समथिंग सिलेक्ट करूया. एंटर. देन सेल्स आर अप टू नाव. नाव ठीक आहे. एंटर. Then sell general plant data, transportation group, shipping, loading group. Continue. Then purchasing group. ठीक. त्याची गरज नव्हती पण ठीक आहे, सिलेक्ट राहिलं. फिनिश मटेरियल पर्चेसिंगची गरज नाहीये. ओके. MRP1, MRP2 विथ प्रोक्युरमेंट टाइप कोणता ठेवायचा फिनिश साठी? इट शुड बी इन हाऊस प्रोडक्शन. बाकीच्या गोष्टी. आणि बॅकलॉगची गरज आहे का इथे? प्रोडक्शन लोकेशन पाहिजे, पण स्टोरेज लोकेशन फॉर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट गरज नाही. प्रोडक्शन लोकेशन पण मी चेंज करतो, FG0 वर ठेवतो. कंटिन्यू. एंटर. सो इथे प्रोडक्शन सुपरवायझर अँड प्रोडक्शन स्टुडंट प्रोफाइल ह्या गोष्टी असाइन करू. हे टॉपिक आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. बॅकलॅश नॉट रिक्वायर्ड फॉर फिनिश. बॅकलॅश फॉर चाइल्ड मटेरियल. हा फिनिश फायनल पार्ट्स आहे, बॅकलॅशची गरज नाही. कंटिन्यू. स्टोरेज 1, स्टोरेज 2 आणि अकाउंटिंग 1. इथे व्हॅल्युएशन क्लास नंबर काय द्यायचा? 7920. दिस वन. एंटर. एंटर अँड सेव्ह. सो अशा प्रकारे आपण सगळे मटेरियल साठी क्रिएट करू द्यायचे. सो आता तुम्हाला पण तुमच्या मटेरियल साठी बनवून घ्यायचे अँड देन बनलेल्या मटेरियलला पुढे तुम्ही बॉम्ब क्रिएट करू शकता. आता मी इथे बॉम्ब क्रिएट किती करणार? 2 बॉम्ब. लेवल 1 चा एक बॉम्ब असेल, लेवल 2 चा वेगळा बॉम्ब असेल. आता या 2 बॉम्ब मध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे? कोणती गोष्ट कॉमन आहे? यस, एनीवन टेल मी Refill. विच वन? Refill. रिफिल. करेक्ट. सो आता फर्स्ट काय करतोय मी? लेवल 2 मध्ये रिफिलचं प्रोडक्शन करतोय. हे जे चाइल्ड मटेरियल्स आहेत यांच्यापासून रिफिल बनवतोय. आणि माझ्याकडे रिफिलचा स्टॉक आला की ते सेम रिफिल घेऊन मी पेन प्रोडक्शन करतोय. रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी या तिघांपासून माझा पेन बनतोय. मग समजा मी रिफिलचं प्रोडक्शन केलंच नाही तर पुढे पेन बनेल का? नाही बनणार. नाही. फर्स्ट काय करावं लागेल? रिफिलचं प्रोडक्शन करावे लागेल, देन पेनचं प्रोडक्शन करावं लागेल. म्हणजे डिपेंडन्सी आहे. कॉमन पॉईंट काय तुमचा इथे? पेन, रिफिल. सो इथे रिफिलचा एक बॉम्ब असेल आणि सेम रिफिल आपण युज करतोय पेनच्या अंडर ऍज अ चाइल्ड पार्ट. ओके. सो आता आपल्याला 2 बॉम्ब बनवायचे, लेवल 1 चा एक, लेवल 2 चा वेगळा. सो यामध्ये असं काही नाही की तुम्ही लेवल 1 करा आधी की लेवल 2 करा. सिक्वेन्स तुम्ही काही ठेवू शकता. इट्स अप टू यू. क्लिअर? Yes, sir. एक मिनिट. एकच सेकंड.
Hmm. ओके सॉरी आय एम बॅक. सो आता आपण मटेरियल मास्टर क्रिएट करून घेतलेत, पुढे फॉर्म बनवायचे. सो बिफोर क्रिएशन ऑफ बिल ऑफ मटेरियल कोणाला काही अडचण आहे का? एनी क्वेश्चन? No, sir. Yes, any question? No, sir. ठीक. Sir. So now first decode CH01 for level 1. So the level 1 मध्ये हेडर मटेरियल कोणता आहे? पेन. पेन इज द हेडर. आणि आयटम मटेरियल कोणते आहेत? हे 3 आयटम मटेरियल्स. ओके. सो मी SF मध्ये येतो. टी कोड आहे CS01. एंटर. सो इथे तुम्हाला हेडर मटेरियल द्यायचं आहे पेनचं. सो पेनचा मटेरियल मी आता कॉपी करतो. जस्ट कॉपी पेस्ट हिअर. प्लांट कोणता द्यायचा आहे? आपला प्लांट 1000. आणि इथे बॉम्ब युसेज द्यायचं. बॉम्ब युसेज म्हणजे काय? आता हा बॉम्ब आपण कोणत्या डिपार्टमेंटसाठी यूज करणार आहे? सो दिस इज फॉर प्रोडक्शन. सो दॅट्स वाय बॉम्ब युसेज शुड बी प्रोडक्शन. 1 फॉर प्रोडक्शन. एंटर. सर ते मगाशीचं जसं बॅक Yes. येतं ना, ते मॅट्रिक्स दिसलं CS01 म्हणून आपण +1 वगैरे ते थोडं अंडरस्टूड होत नाहीये. ते कसं काय काय? clear? आपण आता मगाशी CS01 करून जे हे दिसलं ना, लेवल ऑफ बॉम्ब्स 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, ते कसं रीड करायचं थोडं सांगा. आता सिम्पल थिंग्स आहेत ना. आता तुला पेन बनवायचं आहे. पेनसाठी चाइल्ड पार्ट्स कोणते वापरणार? नाही CS01चा हे फंक्शन कसं रीड करायचं म्हणतोय. फंक्शन रीड कसं करायचं म्हणजे मला समजलं नाही काय म्हणायचं. तुम्ही बॅक घ्या बरं, CS01 करा, फंक्शन परत करा. सर ते प्रोडक्शनचं ते विचारतोय. हा तर तुम्ही इथे प्रोडक्शन सिलेक्ट केलं ना इथे. युसेज म्हणताय का? हो. हा हा हे म्हणतोय मी तुम्हाला, प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिस्प्ले. सो आता आपण बॉम्ब क्रिएट का करतोय? फॉर प्रोडक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, बरोबर? हा सो दॅट्स वाय इथे बन घ्यायचं प्रोडक्शन. ओके. म्हणजे इथे बाकीचे पण आहेत ना, इंजिनिअरिंग आहे, युनिव्हर्सल आहे, प्लांट मेंटेनन्स आहे, सेल्स आहे, कॉस्टिंगचं आहे. पण आपलं हा. फंक्शन काय आहे की बॉम्ब का बनवायचे प्रोडक्शनसाठी. करेक्ट. मग त्यासाठी तर आपल्याला युसेज 1 ठेवायचं आहे. 1 फॉर प्रोडक्शन. इथे पुढे टेक्स्ट आहे. आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या स्टँडर्ड आहेत. SAP ने Okay. ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेल्या आहेत. ओके. समजा एखादा जर कॉस्टिंग पर्पज साठी बॉम्ब बनवतोय तो इथे 6 घेईल. एखाद्याला सेल साठी पाहिजे तो 5 घेईल. असं. ओके, म्हणजे बॉम्ब क्रिएशन करतानाच हे युजेस घ्यावं लागतील आपल्याला. येस, बॉम्ब क्रिएशन साठी क्रिएशन करता आपले युसेस घ्यावं लागणार.
जर सर्व्हिस मॅनेजमेंटचा असेल तर तिथं येस करावं लागेल. कोणतं सर्व्हिस मॅनेजमेंट लिहिलं ना खाली इथं 3rd नंबरला लास्ट. कुठे ते कुणी ते क्रिएट केलेलं आहे, तो स्टँडर्ड नाहीये. स्टँडर्ड ओके फक्त 1 to 6 आहेत. ओके ओके. ओके, स्टँडर्ड म्हणजे काय, एसएपी ने जे क्रिएट करून ठेवलेत, बाकीच्या गोष्टी मग लोकांनी क्रिएट केलेत प्रॅक्टिस करताना. ओके इथे आपण कस्टम पण क्रिएट करू शकतो जसं पाहिजे तसं. ओके ओके. सो इथे Thank मी you, sir. 1 ठेवलं, 1 फॉर प्रोडक्शन, देन कंटिन्यू. सो इथे आता आपण हेडर मटेरियल ऍड केलं. आता यामध्ये आयटम मटेरियल ऍड करायचं. आयटम कोणते कोणते आहेत? समजा रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी. रिफिलचा मटेरियल नंबर कॉपी केला, इथे अंडर कॉम्पोनंट मध्ये पेस्ट करायचं. किती क्वांटिटी पाहिजे? 1 क्वांटिटी. आणि इथे आयसीटी मीन्स आयटम कॅटेगरी. या ठिकाणी आपल्याला आयटम कॅटेगरी सिलेक्ट करायची. स्वतः हा जो रिफिलचा मटेरियल आहे हा स्टॉकेबल मटेरियल आहे की नाही? ओके, आणि हा इन्व्हेंटरी मटेरियल आहे, स्टॉकेबल आहे. सो दॅट्स वाय इथे आयटम कॅटेगरी कोणती घेतली पाहिजे? ऍज पर स्टँडर्ड एसएपी एल. एल फॉर हॉट स्टॉक आयटम. ओके, म्हणजेच हा जो मटेरियल आहे कॉम्पोनंट हा इन्व्हेंटरी मटेरियल आहे. जर इन्व्हेंटरी मटेरियल असेल तर आयटम कॅटेगरी एल पाहिजे. देन सेकंड, पेन कॅप किती क्वांटिटी पाहिजे? 1. देन थर्ड, पेन बॉडी किती क्वांटिटी पाहिजे? 1. एंटर. सो एंटर केल्याच्या नंतर इथे डिस्क्रिप्शन येतं. आता इथे तुम्ही मटेरियल नंबर काहीतरी वेगळेच वापरले, सिस्टम मध्ये तो मटेरियल नंबर फाइंड झाला नाही तर इश्यू येईल, सिस्टम एरर देईल. आता इथे डिस्क्रिप्शन दिसते म्हणजे हे मटेरियल सिस्टम मध्ये अवेलेबल आहे. रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी. हाऊ मच क्वांटिटी? 1 1 1. आणि ह्या 3 मटेरियल पासून 1 क्वांटिटी पासून आपला पेन किती बनतोय? 1 क्वांटिटी. ओके, जस्ट प्रेस एंटर अँड सेव्ह. सो बिफोर सेव्ह इथे कोणाला काही क्वेश्चन आहे? एनीवन? सर ते आयसीटीचं तर एक्सप्लेन करा ना, ते आयसीटी काय मीन्स आहे? आयटम कॅटेगरी. मी काय सांगितलं मगाशी ओके. की तुमचा जर इन्व्हेंटरी मटेरियल असेल तर आयटम कॅटेगरी कोणत्या पाहिजे? एल. एल फॉर हॉट स्टॉक आयटम. इन्व्हेंटरी मटेरियल म्हणजे काय? नॉर्मल आपला मटेरियल ज्याचा आपण स्टॉक करणार आहे. आता समजा रिफिल मटेरियल तुम्ही प्रोडक्शन केलं रिफिलचं, स्टॉक होईल की नाही व्हायचं? होणार आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस मी रिफिल हा, इथं होय. वापरणार आहे पेनसाठी त्यावेळेस तर स्टॉक काय होईल? मायनस होणार आहे. सो द पेन कॅप ज्यावेळेस मी वेंडरकडून परचेस करेल त्यावेळेस स्टॉक आपल्याकडे येणार आहे, यस. अँड देन पेनसाठी आपण तो कन्झ्युम करणार आहे. म्हणजे स्टॉक आपला प्लस मायनस होतोय, मीन्स तो इन्व्हेंटरी मटेरियल आहे, इन्व्हेंटरी मध्ये काउंट होतो. आता तुम्ही म्हणता मग इन्व्हेंटरी कोणता मटेरियल नाहीये? फॉर एक्झाम्पल हँड ग्लोव्ज. हँड ग्लोव्ज आपल्या इन्व्हेंटरीचा मटेरियल आहे का? नाही. ओके, हे जे मटेरियल्स आहेत इन्व्हेंटरी मटेरियल आहे, त्यांचा स्टॉक प्लस मायनस होणार आहे. सो दॅट्स वाय इथे आयटम कॅटेगरी एल पाहिजे. आता इथे मी ते मेन्शन करतोय 1 क्वांटिटी ऑफ रिफिल टू फॉर प्रोड्यूस ऑफ पेन. ज्यावेळेस मी पेनचं प्रोडक्शन करेल त्यावेळेस रिफिलचा स्टॉक 1 नी कमी होईल. समजा मी पेन 10 क्वांटिटी बनवले, ओके, तर रिफिल किती मायनस होतील? 10 क्वांटिटी. पेन कॅप किती मायनस होतील? 10 क्वांटिटी. पेन बॉडी किती मायनस होतील? 10 क्वांटिटी. आता इथे 1 इथे प्लस मध्ये आहे, याचं मिनिंग काय? हे जे चाइल्ड मटेरियल्स आहेत त्यांचा स्टॉक मायनस होणार आहे. आणि हे कधी होईल मायनस? जर इथे आयटम कॅटेगरी एल असेल तर. सो दॅट्स वाय आयटम कॅटेगरी एल इम्पॉर्टंट फॉर इन्व्हेंटरी मटेरियल. ओके, ठीक आहे. देन सेव्ह इट. डन. क्रिएटिंग बॉम्ब फॉर मटेरियल म्हणजे पेनचा बॉम्ब सिस्टम मध्ये क्रिएट झाला. ओके, सो गो बॅक अगेन CN01. नाव वी आर क्रिएटिंग बॉम्ब फॉर रिफिल मटेरियल. सेमी फिनिश. इथे रिफिलचं मटेरियल कॉपी करायचं. आता हेडर म्हणून तुमचं मटेरियल रिफिल. सो इथे रिफिल मटेरियल प्लांट 1000 बॉम्ब युसेज 1 एंटर. देन आयसीटी एल. सो इथे काय येणार आता आपला कॉम्पोनंट मध्ये काय येणार? इंक.
how much? 10 ml. Then second, plastic rod, how many? 1. Then third, nib. Nib किती पाहिजे आपल्याला? 1. Enter. Okay. So ink 10 ml, plastic rod 1 each, nib 1 each. हे आपला बॉम्ब कोणता झाला? रिफिलचा. And then save. Done? Yes. सो आता मी दोन्ही पण बॉम्ब बनवले. आता तुम्हाला मी लिंक दाखवतो. समजा मी आता पेनचा बॉम्ब ओपन करतोय चेंज मोडला CF02. हेडर मटेरियल कोणता घेतो? पेन. सो दिस वन. एंटर. आता इथे पहा रिफिलच्या समोर हा जो असेंब्ली चेकबॉक्स आहे तो ऍक्टिव्हेटेड आणि ऑदर मटेरियलला इनऍक्टिव्हेटेड. याचं मिनिंग काय? रिफिलचा नेक्स्ट लेवलचा बॉम्ब आहे. सो दॅट्स वाय असेंब्ली चेकबॉक्स ऍक्टिव्हेट झालाय. ऑदर मटेरियल तो ऍक्टिव्हेट नाहीये. तर इथून आपल्याला समजतंय की या मटेरियलचा पुढचा बॉम्ब आहे की नाही. सर आपण ते सेमी फिनिश कॅटेगरीमध्ये त्याचा कोड बनवला ना रिफिलचा, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट झालं का? येस, ओके. ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट झालं. आपण नाही केलेलं, सिस्टीमने ऑटोमॅटिक पिक केलंय. ओके. देन मग मी आता रिपोर्ट दाखवतो. CS11 एंटर. इथे आपल्याला हेडर मटेरियल द्यायचं आहे. हेडर मीन्स फायनल प्रोडक्ट. पेन प्लांट 1000. देन बॉम्ब ऍप्लिकेशन विच इज PP01. PP01 हा स्टँडर्ड बॉम्ब ऍप्लिकेशन आहे. एंटर. आणि याला करायचं एक्झिक्यूट. रिपोर्टला आपण एक्झिक्यूट करतो. जस्ट क्लिक ऑन एक्झिक्यूट. आता इथे पाहायचंय तर तुम्ही सांगायचं तुम्हाला काय दिसतंय. येस, एनीवन टेल मी. दोन्ही बॉम्ब दिसत आहेत. ओके. लेवल वरती 1 वरती आणि तुम्हाला मल्टी दिसतो लेवल. हेडर मटेरियल. प्लांट कोणता आहे आपला? 1000 प्लांट आहे. ओके. त्यानंतर युसेज 1 आहे. अल्टरनेटिव्ह बॉम्ब 01 आहे. डिस्क्रिप्शन पेन आहे. देन आता इथे पहा फर्स्ट लेवल 1. हे काय? लेवल 1 1 1. लेवल 1 चे 3 मटेरियल्स आहेत. कोणता आहे? रिफिल, पेन कॅप, पेन बॉडी. आणि देन हा जो रिफिल मटेरियल आहे त्या रिफिल मटेरियलचं सेकंड लेवल आहे. तिथे पहा लेवल सेकंड, त्याचे 3 मटेरियल्स आहेत. इंक, प्लास्टिक रॉड, नेप. म्हणजे CS11 हा काय बॉम्ब रिपोर्ट आहे. इथे आपण बॉम्ब रिपोर्ट पाहू शकतो लेवल बाय लेवल, विच कॉल्ड बॉम्ब रिपोर्ट लेवल बाय लेवल CS11. इथे आपल्याला क्लिअरली समजतंय ना की सेकंड लेवल कोणत्या मटेरियलची? ती रिफिलची आहे. ओके. या पेनला सर या पेनला जेवढे काही बॉम्ब्स लागलेले आहेत तेवढे सगळे मल्टी लेवलचे बॉम्ब इथे दिसणार ना? लेवल बाय लेवल दिसणार. लेवल बाय लेवल. सिस्टीम तुम्हाला लेवल शो करणार कोणत्या लेवलला कोणते बॉम्ब आहेत. रिफिलला खालचा रिफिलचा बॉम्ब. समजा आता इथं प्लास्टिक रोडला काही बॉम्ब असेल तर तो खाली प्लास्टिक रॉडला पण जाणार. हो. निपला काही बॉम्ब असेल तर निपचा पण बॉम्ब दिसणार. येस, असं एखादी खाली आले असते तर खाली. ओके. आणि सेकंड टी कोड कोणता होता? CS12. हा काय आहे? मल्टी लेवल. सो सेम पेज जवळपास तसंच आहे. मटेरियल, प्लांट, बॉम्ब ऍप्लिकेशन, देन एक्झिक्यूट. आता पहा काय दिसतं. आता काय दिसतं? हा मल्टी लेवल बॉम्ब आहे. सिस्टीम काय सांगतंय की तुम्हाला पेन बनवायचा आहे तर एवढा पार्ट सगळे लागतात टॉप टू बॉटम. ओके. एवढे पार्ट तुम्हाला लागतात टॉप टू बॉटम. इथे सिस्टीम लेवल तुम्हाला दाखवणार नाही कोणता मटेरियल कोणाच्या अंडर आहे. सो लेवल बाय लेवल कुठे होतं? CS11 ला. इथे काय दिसते आपल्याला? टॉप टू बॉटम लिस्ट. म्हणजे मटेरियल तर तेच आहे, चाइल्ड पार्ट्स आहेत पण यामध्ये रिफिल, इंक, प्लास्टिक रॉड, निफ, पेन कॅप आणि बॉडी म्हणजे मिक्स पार्ट्स येतात. इथे आपल्याला पूर्ण लिस्ट भेटते टॉप टू बॉटम की मला पेन बनवायचा आहे, काय काय लागणार आहे. आणि तुम्हाला लेवल लेवल पाहिजे असतील तर CS11 आणि डायरेक्ट मल्टी लेवल पाहिजे असतील CS12. आता सपोज नेक्स्ट कोड आहे CS15.
CS15 काय होतं, वेअर यूज लिस्ट. एंटर. सो इथे मी आता चाइल्ड पार्ट पुट करतो. हा नीफ आहे, नीफ माझा रॉ मटेरियल आहे. देन टाइप ऑफ वेअर यूज लिस्ट डायरेक्ट and used in material bomb. Okay, used in material bomb. Then next करायचं, next in required quantity 1, plant is the 1000 and execute. हा जो नीफ मटेरियल आहे तो कोणत्या बॉम्ब मध्ये आहे, दिस वन, मटेरियल नंबर 104025. हा कोणता मटेरियल आहे, वी कॅन चेक. 104025 हा कोणता आहे, रिफिलचा मटेरियल आहे. म्हणजे नीफ कुठे लागलाय आपल्याला, इथे रिफिलला. या मटेरियलच्या बॉम्ब मध्ये हा नीफ लागलेला आहे. म्हणजे हा वेअर यूज लिस्ट आहे. इथे आपण चाइल्ड पार्ट एंटर करणार, तो कोणत्या हेडर मध्ये आलेला आहे आपण इथे तो पाहू शकतो. आणि CS11-12 काय होते, हेडरचे रिपोर्ट. एक आहे लेवल बाय लेवल, सेकंड होता मल्टी लेवल. ओके, अंडरस्टँड सर. ओके. हा टॉपिक जास्त काय असं क्रिटिकल नाही किंवा जास्त अवघड नाहीये, बट हा डिपेंड कोणावरती आहे, मटेरियल मास्टर वरती. सो जर तुमचे मटेरियल मास्टर रेडी असतील तर बॉम्ब तुम्ही इझिली बनवू शकता. सो दॅट्स वाय तुम्हाला प्रॅक्टिस करताना फर्स्ट मटेरियल मास्टरची प्रॅक्टिस कम्प्लीट करायची, देन तुम्ही बॉम्ब बनवू शकता. समजा एखाद्याने मटेरियल मास्टरची प्रॅक्टिस केलेली नाही आणि त्यानं डायरेक्ट बॉम्ब बनवायचा आहे, प्रॅक्टिस होणारच नाही. कारण की बॉम्ब क्रिएशन साठी तुम्हाला मटेरियल लागणार आहे. ओके. असं कोण आहे का जो प्रॅक्टिस चालूच नाही केली, एनीवन? ओके, म्हणजे सगळे लोक प्रॅक्टिस करतात. ठीक आहे, गुड. सर, हम्म. तुम्ही जे ड्राईव्हची लिंक दिली आहे त्याच्यावर व्हिडिओज तर मीन्स क्लासेसचे रेकॉर्डेड सेशन्स आहेत, पण नोट्स नाही दिसल्या मला त्याच्यावर. व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं भेटणार डेटा, तुम्हाला नोट्स पाठवेल मी 2 दिवसांत सगळं पाठीमाग. हा चालेल. ऍक्च्युली मी ग्रुप मध्ये पाठवल्या होत्या. ठीक आहे, पाहतो मी, आहेत आधीच्या नोट्स. आवाज. ओके. सो तुम्हाला बॉम्बची पण हॅलो. प्रॅक्टिस करायची आहे, मटेरियल मास्टरची हॅलो. प्रॅक्टिस करायचीच आहे, बॉम्बची पण करायची. हॅलो सर, आवाज येतो? येस प्रथमेश. येस, ऍक्च्युली सर मी ते कंपनी कोड आणि कंपनी क्रिएशन मध्येच अडकलोय. कारण काही वेळेला ना ते ऑटोमॅटिक म्हणजे एक्झिक्यूट होत नाही. ते इंटिग्रेशन आपण जे करतो ना कंपनी कोड आणि कंपनीसाठी, काय रे होतं, एरर म्हणजे SAP ना डायरेक्ट आउट होऊन जाते. असं कसं होईल? तुझं इंटरनेट कनेक्शन चांगलं आहे का? आय थिंक इंटरनेटचाही पण इश्यू असू शकतो. हा, बट मी 2-3 काय वेळा होतं, ट्राय नेटवर्कचा इश्यू असेल ना, असे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर मी आता जे मी मटेरियल क्रिएट करतोय ते सगळे तुमच्या म्हणजे जे प्लांट यूज करतो ते तुम्ही जे दिले होते स्टँडर्ड प्लांट, म्हणजे प्लांट 1000 किंवा प्लांट ते यूज करतोय. मग ते चालेल ना, इश्यू काही येणार नाही ना हो आधी? चालेल, स्टँडर्ड वापर, काय अडचण नाही. हा, ठीक ठीक आहे सर. येस. ओके, ठीक आहे, याची प्रॅक्टिस करून घ्या. हे नोट्स तुम्हाला ग्रुपमध्ये मिळतील व्हॉट्सअपला, आणि व्हिडिओ ड्राईव्हला अपलोड होईल. सर, माझा एक डाऊट होता.
मी पण ते कंपनी कोड आणि कंपनी क्रिएशनच्या टाइमला आपण ते नेव्हिगेशन वाला पार्ट आहे ना, तर तुम्ही जेव्हा दाखवलेला तेव्हा त्यात प्रॉपर म्हणजे प्रॉपर असे डिटेल्स आले आणि मी जेव्हा बनवलेलं तेव्हा फक्त कंपनी नेम आलं, बाकी काही डिटेल्स नाही. असाइनमेंट नाही केलं तो, असाइनमेंट बाकी आहे. ओके. म्हणजे इंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये 2 टॉपिक्स आहेत. इंटरप्राइज स्ट्रक्चर क्रिएशन डेफिनेशन एक आहे आणि असाइनमेंट सेकंड पार्ट. असाइनमेंट पेंडिंग आहे. ओके, ठीक आहे. मी ते चेक करते परत हा. आणि काही इश्यू असेल तर विचारते. ठीक आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना क्लास शेड्यूल भेटले या वीकचं. येस सर. सो एकदा मी रिव्ह्यू करतो. सो ओके, आज आहे आणि उद्या आहे. देन 2 days गॅप, सॅटर्डे संडे. ठीक आहे. येस. ओके, सगळ्यांनी शेड्यूल फॉलो करा. ओके, ठीक आहे गाईस, आज आपण थांबूया. माझा आणखी एक इश्यू हा. होता. आपण जे क्लायंट सिलेक्ट करतो ते तुम्ही मोस्टली लेक्चर्स मध्ये 100 केलं आहे आणि मी नाही, तो 100 नाही करायचा, 400 आहे. 400. हा, कारण Yes. मी 100 नी ट्राय केलं तेव्हा त्यावेळेस इथे सिस्टीम जरा- वेगळी होती. Okay. ओके, आता थोडी चेंज झाली. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ओके, बालाजी, आर यू देअर? सर क्लायंट तर 100 केल्यावरच लॉग इन होतंय. 100 लॉग इन होत आहे. सर माझं नाही होते. माझं पण नाही होत, मला एरर येत आहे 100 नी. नो 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 नो, ऍक्च्युली 100 ओल्ड सिस्टीम आहे आणि 400 न्यू सिस्टीम आहे. ओके, तर 400 नीच करायचं ना आता. हा, ज्यांनी न्यू सिस्टीम घेतली त्यांचं लॉग इन होत आहे, त्यांनी 400 करा. तो ज्यांच्याकडे ओल्ड सिस्टीम आहे, न्यू घेतलेलं नाही, त्यांनी 100 करा. सो आणि जर काही इश्यू आला तर न्यू सिस्टीम घ्या त्यांनी पण. सगळीकडे सिस्टीम कोणती पाहिजे? 400. ओके सर. जर कोण 100 वापरत असेल तर मला व्हॉट्सअपला पिंग करा, तुम्हाला ती नवीन सिस्टीम देतो लगेच मी 5-10 मिनिटात. ओके सर. ओके सर. ओके, येस सर. कारण की एका लेक्चरला मी तुम्हाला हे गाईड केलं होतं. काही लोक लगेच लेफ्ट झाले क्लास संपायच्या आधी. जे लेफ्ट झाले त्यांचंच राहून गेलं, जे होते त्यांना सॉफ्टवेअर भेटले त्या दिवशी. करेक्ट? प्रथमेश, आकांक्षा, प्राची. येस सर. येस सर. ओके, सो ज्यांच्याकडे 100 क्लायंट आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला पिंग करा, तुम्हाला मग 400 क्लायंटचा ऍक्सेस देतो. येस सर. कारण की 100 क्लायंट मध्ये खूप इश्यू आहेत, प्रॅक्टिस व्यवस्थित होत नाही, म्हणून आपण वेगळी सिस्टीम घेतली परत. ठीक आहे. ओके, सो आता आपण थांबूया आणि उद्या आपण कनेक्ट करूया 8 वाजता. येस सर. ओके सर. ओके गाइस, थँक्यू फॉर जॉइनिंग. चलो बाय, गुड थँक्यू नाईट. सर. गुड नाईट. बाय night. सर. गुड नाईट. गुड नाईट.